साली जवाहरलाल नेहरू नागरी उत्थान या अंतर्गत आपल्या महानगरपालिकेत आली होती। ज्यावेळेस मी कुठेही असून ती लोकांसाठी आली होती हो सन्माननीय पीठासीन अधिकारी, त्यावेळेस जे बायोमेट्रिक सर्वे झाले, आता मंदार हळवे यांनी म्हटलं की त्यावेळेस जे बायोमेट्रिक सर्वे ठिकठिकाणी 8 का 9 ठिकाणी डोंबिवली आणि कल्याणमध्ये ती राबवण्यात येत होती। जिथे तिथे झोपडपट्टी आहे, झोपडपट्टी निर्मूलन होऊन गरिबांना बिल्डिंग मध्ये घर मिळावं हा त्या मागचा हेतू होता विजन 2020 मध्ये। पण त्यावेळेस आता जसं क्लस्टर मध्ये बायोमेट्रिक सर्वे होतो, 3 प्रकारचे एजन्सीज आपले सर्वे करतात, 380 डिग्री मध्ये होतो। त्यावेळेस ज्यावेळेस हे सर्वे झाले त्यावेळेस प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काही लोकांनी, मी सगळी म्हणत नाही, सगळे लाभार्थी नाही, काही लोकांनी एकाच घराला 2 दरवाजे केले, टॅक्स पावती लावून घेतल्या, लाभार्थींची संख्या वाढवण्यात आली आणि त्यामुळे ही योजना त्यावेळेस सक्सेस झाली नाही। पण आज जी परिस्थिती आहे, मग वाडेघर असेल किंवा इथे पत्री पुलाच्या साईडला कचोरे गावात असेल, डोंबिवलीत असेल, आज अनेक घरं तशीच पडली, त्याचा एक खेळा देखील त्या बिल्डिंग मध्ये राहिलेला नाही। सगळं विकण्यात आले, दारा खिडक्या, काही फक्त सिमेंटचे ते काय म्हणतात ना ठोकळे, सिमेंटचे ठोकळे राहिले। तुम्ही इंदिरानगर मध्ये जर गेला, तिथं बीएसयूपी मध्ये लाभार्थीमध्ये जो फेरफार करण्यात आला किंवा वाढवण्यात आला, ती लोक आज 10 वर्ष झाले, 10-12 वर्ष आले ते बिना लाईट बिना पाण्याचं राहतात। मॅडम तुम्ही पाणी करा। आता जसं उमेश बोरगावकर म्हणले किंवा आमच्या मंदाताई म्हणल्या की जो मूळ लाभार्थी आहे, ज्याचा हक्काचं घर त्याला बिल्डिंग मध्ये मिळायला आवडतो, तो राहिला बाजूला। आज त्यांनी विषय आणला, आता मंदार आडवीने सांगितलं त्यामुळे बीएसयूपी योजना कधीच बंद झाली, पण त्याला पुन्हा नव्याने नाव देऊन आपण ती परत पुनर्जीवित करू शकतो आणि लोकांना घर देऊ शकतो, ते नक्कीच करा। पण जे लोक आज लाभार्थी ठरवले त्यांना महानगरपालिकेने, तरी ते 10 वर्ष तुम्ही विचार करा, आपण 1 तास लाईट गेली की एमएससीबीला शिव्या घालतो, फोन करतो लाईट कधी येणार। 10 वर्ष बिना लाईट आणि बिना पाण्याची इंदिरानगर मधले बीएसयूपी मधले आणि ती घरं आज त्यांच्या हक्काची घरं पुनर्वसित जे लोक आहेत रस्त्यामध्ये बाधित होणारे त्यांना देण्यात आलेली आहे। म्हणजे तिथे सर्वे होऊन लाभार्थी ठरवून त्यांना आज आपण घरं देऊ शकलो नाही, ही खरी शोकांतिका आहे। आज 5% अपंग तुम्ही चांगली मागणी केली, त्यांना घरं मिळालीच पाहिजे, पण आज 2008 आज 2018 वर्ष झाले, जे खरेखुरे लाभार्थी आहेत त्यांना आपण घर देऊ शकलो नाही। एक योजना जेवण भुईरांच्या प्रभागातली योजना कमीत कमी 110 कोटीची योजना होती ती, आज करोडो रुपये 300 ते 400 कोटी रुपये आपण या बीएसयूपी योजनेत त्यावेळेस घालवले। मी त्यावेळेस देखील विरोध केला होता, बीएसयूपी योजना करू नका, एवढ्या मोठमोठ्या टॉवर मध्ये जाणार, तिथे ते त्यांना मेंटेनन्स परवडणार नाही, परत ती घरं विकणार, परत दुसरी झोपडपट्टी करणार, त्यापेक्षा एसआरए आणा किंवा एसआरडी आणा किंवा क्लस्टर आणा, जिथे शासनाचा आणि इतरांचा त्याच्यात समावेश असेल तर लोकांना निश्चितपणे घरं मिळतात। पण आता ह्याच्यामध्ये असं झालंय, लाभार्थ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि